मी तुम्हाला विनंती करून सांगतो, मी बंधारा अडचण नाहीये, ते भ्यायला लागलेत लोकात यायला. पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा अंग थरथर कापत. त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली, सगळ्या स्वऱ्यांच्या आद्यदेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत. कोपर्डीच्या खटल्याबद्दलही झाली, पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली, ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायलेत. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं, म्हणलं मी जातो, आम्ही मुंबईकडे निघतोय. फक्त बंधारा आड मला डाग नका लावू. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, मी बंधारा अडचा नाहीये, ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करावं. नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय? आणि नाही, तोंडी सांगितलंय, पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मीच नाही सांगत. अधिकृत नाही, मी त्यांना डाटा मागितला होता, त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगू शकत. त्यांनी काय तोंडी सांगितलं? तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ ते त्यांची वैयक्तिक काय आले ते सकाळी ते म्हणले नाव सांगू नका, साहेबाकडूनच चालते तिकडूनच, मंत्रालयाकडून, मुख्यमंत्र्याच्या. हेच होतं त्यांचं बी. त्यांनी तेच लिहून नेलंय. हे आता आले परवाचे हे साहेब, त्यांनी तेच लिहून नेलं. आता घेऊन येणार आहेत, तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त हा कंटाळा येतोय सगळ्या गोष्टीचा. तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे, सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काय तेच असतं. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाणे कंटाळा खरंच आलाय. शेवटचा केलं प्रयोग. आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो, तर म्हणलं मी भाकर खाता खाता बोलू. मला फक्त एवढंच, मी लय प्रामाणिक, मला डाग नका लावू. हा नाही, सत्यता एक माणूस म्हणून बोलतो, तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे. मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच, त्यांचं विचारणं गरजेचं आहे. पण बंधारा आड ते लागलेत भ्यायला, की पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचा अंग थरथर कापत. काय सांगू आता. मग आता आडून जावं, आता इकडून मला भेवेल, नाही जावं तर तिकडून हे. परवानगी दिली, परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी. त्यांनी सांगितले, एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची, तिथं स्टेज लावणं चालू आहे. पोलीस बांधवांनी त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलं. वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा, दिली का, म्हणजे त्यांच्याकडे ते कागद आहे. ती नोटीस याची आहे असं ते पोलीस म्हणले. बॅबी वाचेल नाही त्या नोटीशीत, त्यांनी मला सांगितलं, मी वाचली नाही. उठलो होतो मी, नेमके कपडे घातले, मला जायचं होतं. ते म्हणले एकच मिनिट, एवढं उत्तर देत लगेच. त्यांनी मी वाचले नाही. ते म्हणले काहीच नाही, जे कोर्टात आहे त्याच्या बाबतची नोटीस आहे. म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.